छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। ज्यांच्यामुळे आमच्या या आयुष्यात बदल घडला असे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही काम करतोय असे आमचे नेते एकनाथ साहेब शिंदे साहेब, व्यासपीठावरील माझ्यासोबत आलेले राजेंद्र जंजाळ जिल्हा प्रमुख, माजी महापौर विकासजी जैन, पटवर्धनजी आणि ज्यांनी गेल्या 3 तासापासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु 3 तासामध्ये माझी सुद्धा हालत ज्यांनी खराब केली तो सईद, आमचा आनंद आहे। बाकी व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत। भास्कर लंगोटे पण फार दिवसांतर मला दिसला। सईदचा मला असं अचानक फोन आला की भाऊ तुम्हाला एकदा पाथरीला यायचं। मी त्याला क्षणाचाही विलंब लावला नाही, त्याला सांगितलं की मी येतो। परभणीमध्ये मी पहिल्यांदा सईद आलेलो नाहीये। मला वाटतं 1990 साली जन्म झाला का नाही, 83, चांगला आहे, तरी वय आणखीन काही जास्त झालेलं नाहीये। माझा 61 ला झालेला आहे। किती? 61 ला। ते कुठे गेला तो एकनाथ शिंदे? वय आणखीन कमी भाऊ, मी तुझ्यापेक्षा सिनियर आहे। 64 मध्ये आहे मी, आणि तुला वाटत नसेल तो भाग वेगळा आहे। परंतु परभणी माझ्यासाठी नवीन नाहीये। आम्ही 85-86 पासून, हा भास्कर लंगोटे बसलेला त्यालाही माहिती की आम्ही परभणीला कसं यायचो, काय किती लोकांना खासदार केलंय। एक खासदार आजही मला माझे खासदार भेटतो, दुसराही खासदार भेटतो, आणि या ठिकाणचा माझे आमदारही भेटतो। मग तो तुकाराम रेंगे असेल की भास्कर जाधव असेल की आणखीन बाकीचे इतर जण असतील। परभणीमध्ये एक ताकद आहे, फक्त ती ताकद कुणाला तरी समजली नाही, हे आमचं दुर्दैव आहे। परभणीच्या लोकांनी ठरवलं तर परभणीचं राजकारण बदलतं। लोकसभेची सीट आपली गेली नसती, हे मी तुम्हाला आजही ठामपणे सांगतो। परंतु काय झालं माहित नाही, मला त्या राजकारणात जायचं नाही, परंतु सीट आमची हातची गेली। इथं जर धनुष्यबाण असता तर पराभव झालाच नसता, हे तेवढं सत्य आहे। सईदने मला सांगितलं की तुम्ही इकडे या भाऊ। एकनाथ शिंदे साहेबांनी काही पैसे या पाथरीला दिलेले, आता पैसे दिले, सईद इथं काम करतो। सईदने अपक्ष असून सुद्धा 58,000 मतदान घेतलं। अरे काही लोक तर असे आहेत की ज्यांना गावात कुत्रं विचारत नाही, परंतु नेता म्हणून वावरायची सवय। मी आल्यानंतर पाहिलं या सईदचं आहे काय भानगड, म्हणून आपण थोडंसं संजय नाव असल्यामुळे थोडंसं आपलं चौकस बुद्धीने पाहिलं। एकही ठिकाण त्याने सोडलं नाही, सगळ्या ठिकाणी घेऊन गेला त्याने, बराबर जोड जमवली। आणि शेवटी मी जेव्हा चिडलो, अरे सईद मला जायचंय 5 वाजता, मला संभाजीनगरला कार्यक्रम आहे, तर शेवटी कुठे घेऊन गेला माहिती का? साईबाबा मंदिरामध्ये, श्रद्धा और शबुरी। या परभणी जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्यांचा कमी नाहीये, कार्यकर्त्याची कमी नाही। मी तुमच्या समोर आज मंत्री म्हणून उभा आहे। सईद आयुष्यामध्ये जे संघर्ष येतात त्याला लढायची हिंमत ठेवली पाहिजे।
जेव्हा आम्ही उठाव केला तुम्हाला माहिती, आमचा सुरतचा प्रवास, गुवाहाटीचा प्रवास, मजे, परंतु लोक असे म्हणायचे यांनी बंडखोरी केली, आता यांचं काही खरं नाही. काय काय म्हणायचे, गद्दार, 50 खोके, एकदम ओके. आता ते बोके कुठे गेले तर आम्हालाच कळत नाही. अरे सईद 40 लोक गेलो होतो, त्याच्याबरोबर 10 अपक्ष होते. आज लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता या 24 तास काम करत होता. प्रत्येकाला माहिती एकनाथ शिंदे साहेब रात्री 2 वाजता जा तो भेटतो. मला 3 तास झाले तर मी त्या सईदवर चिडायला लागलोय. त्याला सांगितलं की आता मला ताबडतोब गाडीत बसायचं, संभाजीनगरला जायचं. परंतु मुख्यमंत्री असलेला माणूस, या राज्याचा कारभार करणारा माणूस, त्यांनी रात्रीचे 2 जरी वाजले तर तुम्हाला भेटल्याशिवाय तो कधी झोपायला गेला नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीच होणार नाही. आम्ही काय येडे लोक आहेत का? अहो आम्ही पण तर राजकारण करतो. मी 10 वर्ष नगरसेवक होतो, 3 वेळेला आमदार होतो, ही 4थी वेळ आहे माझी. कोणी असं इझिली जातं का? त्याच्यातल्या त्याच्यात माझं नाव संजय आहे. मला दूरचं दिसतं ना पहिलं कुठं काय आहे ते. म्हणून आम्ही विचार जो केला आणि जे निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या जनतेला शिंदे साहेबांनी 2.5 वर्षात काय दिलंय तर लोकांकडे सांगतात. लोक सांगतात भाऊ आता घ्यायचं काय राहिलं, हेच आम्हाला प्रश्न आहे. एक मुख्यमंत्री, तो लाडकी बहीण असेल, भाऊ असेल, वयोवृद्ध असेल, सगळ्यांसाठी प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून सहित चिंता करू नको. जेव्हा आम्ही गेलो ना गुवाहाटीला, जाऊन आलो, शपथविधी झाला, सगळ्याला वाटलं संजय शिरसाट शिंदे साहेबाबरोबर सर्वात जवळचा माणूस कोण? संजय शिरसाट. पहिल्याच यादीमध्ये मुख्यमंत्री होईल, नाही झालो. विस्तारामध्ये होईल, करता करता 2.5 वर्ष गेले, नाही झालो. कधी कधी तर कार्यकर्ता म्हणायचे भाऊ लय वाईट झालं, तुम्ही मंत्री झायलाच पाहिजे होते. तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. भाऊ तुम्ही मंत्री पाहिजे होते. पहिल्यांदा मला बरं वाटायचं की हा माणूस मला सहानुभूती दाखवतो. नंतर मला असं लक्षात आलं, अरे हा माणूस तर आपल्याला चिडवतोय. कोणी मग नंतर म्हणायला लागलं की शिरसाट साहेब तुम्ही एक गप्प बस, नाही झालं तर नाही झालं, नाही झालं तर नाही झालं. मला ती सवयच लागली, नाही झालं तर नाही, पुढच्या टायमाला. लोकही म्हणायचे की पुढच्या टायमाला निवडून तर येतो का नाही माहित नाही, आणि पुढच्या टायमाला मंत्री होईल. एक आहे, राजकारणामध्ये संयम हा पाळला पाहिजे. राजकारणामध्ये तुम्ही राजकारण करत असताना संयम पाळला पाहिजे. ज्यांनी संयम सोडला त्यांची अवस्था पाहिली तुम्ही कशी झालेली. जे भाषण करायचे, जे बोलायचे, ज्यांच्याकडे 56 आमदार होते, ज्यांनी 96 जागा लढवल्यात, निवडून आले 20, त्यातल्या अर्ध्याच्या वर तर आताही आमच्या टच मध्ये आहेत. एकदा जर शिंदे साहेबांनी फक्त इशारा केला की पटकन इकडे येतील. ही अवस्था आहे त्यांची. सगळेजण तयार आहेत, आता राहायचं कोणालाच नाही. काँग्रेसची तर विचारूच नका. लोकसभेला तुम्हाला लोकांना, काही लोकांना जे काही भडकवलं, मुसलमानाला सांगितलं तुमको पाकिस्तान भेज देंगे, हे काही गेलं का? पाकिस्तानचे इकडे यायला लागले तर आपण त्यांना हाकलायला लागलो. दलित समाजाला सांगितलं तुमचं संविधानच बदलणार आहे. बाबासाहेबांचं संविधान बदलतायत आणि मग लोक तर आपले येडेच आहेत. बाबासाहेबांचं नाव घेतलं तर अंगातच येतं आमच्या. अरे साले संविधान बदलायला चालले. अरे या देशामध्ये एकाची हिंमत नाही, एकाची ताकद नाही संविधान बदलायची. कोणी पंतप्रधान हो, कोणी राष्ट्रपती हो, पण सांगा कुणाला. इलेक्शनचा काळ होता, प्रत्येक जण म्हणायचे भाई हे बाबासाहेबाच्या विरोधातले लोक आहेत. मोदी म्हणलं की मुसलमान लोक म्हणायचे नाही नाही हमारा तुमसे दुश्मन ही नहीं, हमको मोदी के खिलाफ में वोट करना है. बरोबर आहे ना सईद? सईदने किती जरी घसा ओरडा कोरडा केला तरी मध्ये सईद तेरे टाइम हम देख लेंगे लेकिन अभी हमको तो ये वोटिंग करना है. बरोबर आहे की नाही? आजाद किए कि नहीं तुमने हमारे खिलाफ वोट?
मी स्पष्ट बोलतो, मला काही टेन्शन नसतं. आपण बोलायला कोणाच्या बापाला घाबरत नाही. इसलिए सवेरे का भोंगा बोलता ना, उसको जवाब सिर्फ संजय सिरसाट ही देता. अरे हम खिलाफ में नहीं है. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे घडणार नाही त्याच्या विरोधात चर्चा झाली. लोक गेले भावनेच्या भरामध्ये. विधानसभेला काय झालं? आता विधानसभेला अशी परिस्थिती आहे की त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवता येत नाही, एवढी त्याची बिकट अवस्था. पहिली अवस्था कशी होती? मुख्यमंत्री कोण बनणार? मग तो संजय राऊत येडा हळूच म्हणायचा, उद्धव साहेबांचा चेहरा घेतल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही. काँग्रेसवाले म्हणायचे नाही, आम्हाला पक्ष सृष्टीला विचारल्याशिवाय काही करता येणार नाही. राष्ट्रवादी म्हणायचे आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून ठरवू. म्हणजे एकात एक नाही, सर्वांनी मिळून एकमेकाला पाडायचा प्रयत्न केला. स्वतः साफ झाले. म्हणून राजकारणामध्ये त्यांना लोकांशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना पाहिजे होती ती सत्ता. आणि या सत्तेसाठी भांडणारे लोक आज कुठे गेलेत, कोणत्या स्थळाला गेलेत, हे सांगायचं कारण एवढंच आहे. सईद संजय शिरसाटकडून शिक. संयम ठेवला, मंत्री झालो. संयम ठेवला. आमच्याकडे कसं आहे, तुझ्या विरोधात काम करणारा माणूस. पालकमंत्री झालो. 5 वर्ष जिल्ह्यातून मी हलत नाही, टेन्शन घेऊ नको. 2.5 साल के बाद देखेंगे. अरे आपण जिथं पाऊल ठेवतो ना, तिथं कामच करतो, टेन्शन घेत नाही आपण. एवढ्या मोठ्या 40 वर्ष राजकारणामध्ये घातल्यानंतर सुद्धा निर्णय घेण्याची ताकद आमच्यात आहे की जाड की पत्ती. तुझ्या विरोधात काम करणारे कोण कोण आहेत मला माहिती आहे. तुझा निधी कसा थांबवायचा यासाठी काय प्रयत्न केले तुला नाही माहिती, मला माहिती आहे. कारण की तुला निधी द्यायचं काम माझ्याकडेच आहे. सईद का कमी हुशार माणूस आहे का? उगाच फिरवलं काय त्यांनी मला इकडं तिकडं? तुम्हाला काय वाटतं लय मोठे हार हे सगळे जेसीबी मधले फुलं टाकत होता तर काय त्याला काही कारण आहे की नाही? आहे की नाही? एखादा हार माणूस टाकायचं म्हणलं किती विचार करतो. एक क्रेनच्या वर मोठा हार लावलेला, मी म्हणलं एका क्रेनला हार असेल, जिथं पाहतो तिथं क्रेनला हार दिसत होता. मी म्हणलं आता नाही म्हणता येणार नाही, ह्याला द्यावाच लागणार आहे. परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की तू लोकांसाठी केलं आणि ठामपणे सांगितले तिथं मी कुणाचे 100 रुपये खाल्ले नाही, याला सगळ्यात जास्त महत्व आहे. याला सर्वात जास्त महत्व आहे. अरे लोक निधी आणतात तर स्वतःचं भलं करण्यासाठी आणतात. 10-20% वाचले तर एवढ्या मोठ्या निधीचे किती % झाले, किती रुपये झाले, हे सगळं कॅल्क्युलेशन करतात. मी मंत्री झालो, माझ्याकडे लोकांची रेग लागलेली. माझ्या ऑफिसमध्ये कधी येऊन पहा, मला बसायचं तर मला 4 लोकांना ढकलून जावं लागतं माझ्या खुर्चीपर्यंत. माझ्या ऑफिसला कधीतरी संभाजीनगरला या, तुम्हाला आतमध्ये माझ्याकडे येताना सगळ्याला लुटूनच यावं लागेल, एवढी गर्दी असते. त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकांना विश्वास आहे की हे लोक काम करणार आहेत. आपल्याकडे कधी चिठ्ठी लागत नाही जाईल, कधी आपल्याला कोणी फोन केला तर फोन आपल्याकडेच असतो. म्हणून फोन घ्यायला माणूस नसतो, आपण फोन घेतो. सर्वसामान्य माणसाला तळागाळातून उचलताना शिवसेना प्रमुखांनी हा विचार नव्हता केला. मी अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती, तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल, भाषण ऐकलं असेल, रिक्षा चालकापासून आमचा झालेला प्रवास, कामगार म्हणून झालेला प्रवास, आज या पदावर जेव्हा आलो त्या टायमाला या सर्व गोष्टीला सर्वात जर आशीर्वाद कोणाचा सर्वात मोठा मिळाला असेल तर तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मिळालेला आहे. आम्ही विसरत नाही, विसरणार नाही आयुष्यात. ज्यांनी आपल्याला उभं केलं त्या माणसाला विसरायचं कसं? परंतु तोच पक्ष जर दलालाकडे गेला आणि ते पैसे घेऊन जर तिकीट वाटायला लागले तर त्यांना जोड्याने मारलं पाहिजे, हे सुद्धा खरं आहे. ती शिवसेना प्रमुखाची शिकवण होती. म्हणून आज या परभणीमध्ये आल्यानंतर मला एक मनातला समाधान वाटलं की मंत्री म्हणून पहिला दौरा मी काही पुण्याचा केला, आमच्याकडच्या काही समाज हॉस्टेलचा केला,
विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा केलं आणि तिसरा दौरा आज मी परभणीचा करतो. परभणीचे जेही कामं असतील बिंदास राहा, तुझ्या या पाथरीचे कोणतेही काम असेल बिंदास राहा. तुला सर्व सहकार्य संजय शिरसाट निश्चित करेल, परंतु आमदार बनवायचं माझ्या हातात नाही, ते एकनाथ शिंदे साहेबाच्या हातात आहे. नाही तर तू म्हणशील की शिरसाट साहेब म्हणले होते बरं का, ते काम एकनाथ शिंदे साहेबाचं. आणि त्या माणसाचा स्वभाव असा आहे, ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये जी गोष्ट ठरते तो ते मानतो, काम ते करतो. तू पाहिलं असेल लोकसभेमध्ये सुद्धा इतके खासदार निवडून आले, आम्ही म्हणलो साहेब त्या श्रीकांत शिंदेला करा हो मंत्री, त्याने नाही. प्रताप जाधवला मंत्री केलं, परंतु स्वतःच्या मुलाला केलं नाही. दुसरीकडे पाहिलं तर बापही मंत्री, मुख्यमंत्री आणि पोरगाही मंत्री, हे सगळं पद्धत आमच्याकडे चालत नाही. म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं तर तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला म्हणतोय, त्या एकनाथ शिंदेने म्हणत मी साहेब म्हणतोय, चिंता करू नका. जिल्हा परिषद मध्ये आता तुम्ही एवढं चांगलं बोलतात, तुमच्या मुलाचं नाव श्रीकांत आहे, म्हणजे याचा अर्थ तुमचे योग चांगले आहेत, परंतु बाजूच्याला मॅनेज करा. राजकारणामध्ये कोण कुणाचं नसतं बाबा, आम्हाला अनुभव आहे. बाजूच्याला मॅनेज केल्याशिवाय तुमचं काही भलं नाही. म्हणून आतापासून सुरुवात करा. मुद्दाम त्यांच्या घरी जायचं आणि त्यांचा चहा प्यायचा, आपलं काय जातंय. रिलेशन डेव्हलप करा. अरे आम्ही असे खासदार केले होते, बापू कांबळे होता धाराशिवचा, हे सुरेश जाधव म्हणायचा 6 पत्राचं साहेब आपलं घर आहे. 12 पत्राचं का 6 पत्राचं, काय रे भास्कर किती पत्राचं, 10 पत्राचं घर आहे. एक गिरणी होती पिठाची, आम्ही त्याला खासदार केलं. भास्कर जे आपला तुकाराम रेंगे पाटील बिचाराला त्याला तोंडाला फक्त तूप लावा, फटाफट उलट्या करतो, त्याला ते सहन होत नाही. आजही त्याला ते रिॲक्शन होते, बरोबर आहे ना. त्याला बिचाराला आम्ही खासदार केलं, पण खासदार झाल्यानंतर ते त्यांच्या ह्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्याबद्दल आपण न बोललेलं बरं. आपल्या इकडे काका होते, ते कुठे आहेत मला माहित नाही, परंतु जो माणूस निष्ठा, जो माणूस लोकांसाठी काम करेल तो कधी मागे राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सहित तुझ्या आणि तुझ्या सर्व पदाधिकाऱ्याचं, सर्व सहकार्याचं, सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचं तुम्ही जे प्रेम दिलं. आता माझी सुद्धा बोलायची लिमिट संपलेली आहे. मला 3:45 वाजलेत. हार जास्त घेतले पण पोटाला हार चालत नाही, त्याला भूक लागते. त्याला आता तुम्हाला सुद्धा भूक लागलेली आहे याची जाणीव मला आहे. कार्यकर्ता कसा सांभाळावं हे आम्ही शिकलेलो आहे. जर तुम्हाला आणखीन अर्धा तास भाषण दिलं ना तर तुम्हीच बोटं मोडायला सुरुवात कराल का बाई आता भाषण कधी संपत होतं संपव. तिकडं पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेत. म्हणून तुमचं जास्त अंत न पाहता तुम्ही दिलेल्या या प्रेमाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.